अमरावतीत आयकर विभागाची वेबसाईट आता स्लो झाली आहे। वेबसाईट स्लो असल्याने ग्राहकांना मनस्ताप होतो। 31 जुलैपर्यंत आयकर विवरणपत्र भरणं आवश्यक आहे। मुदतवाढ देण्याची ग्राहकांची मागणी आहे। वेबसाईट स्लो असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे। तर 31 जुलैपर्यंत म्हणजे उर्वरित 11 दिवस विवरणपत्र भरणं आवश्यक आहे। मुदतवाढ देण्याची ग्राहकांची मागणी आहे। मागच्या बुधवारी गुरुवारी डिपार्टमेंटने काय केलं, प्रत्येक असेसीला म्हणजे SMS पाठवले की आपल्याला रिटर्न लवकर भरायचे आहे। लास्ट डेट 31 जुलै आहे। म्हणजे लास्ट मोमेंटचा रश कमी करण्याकरता आपण त्वरित रिटर्न दाखल करावे। त्यामुळे लोकांची गर्दी वाढली साईटवर आणि लोक रिटर्न फाईल करायला लागले। पण दुष्परिणाम असा झाला की जी साईट चांगल्या प्रकारे सुरू होती ती ऑटोमॅटिकली बंद झाली आणि जवळपास दुपारी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही साईट कामच करत नाही, म्हणजे कंटिन्युअसली फिरत राहते। त्याच्यामुळे काय होते की लोकांचं पॅनिक सिच्युएशन झालेली आहे की माझं रिटर्न दाखल होईल की नाही। दररोज डिपार्टमेंटकडून 2 ते 3 SMS मिळतात की रिटर्न दाखल करा, रिटर्न दाखल करा, लास्ट डेट आहे, लास्ट डेट आहे, पण रिटर्न दाखल होत नाही। त्याच्यामुळे काय की लोकांमध्ये जे संभ्रम आहे, लोकांमध्ये जे पॅनिक सिच्युएशन आहे, याचा विचार गांभीर्याने शासनाने विचार करावा आणि इथं साईट लवकरात लवकर दुरुस्त करावी, अन्यथा मुदतवाढ तरी द्या। डिपार्टमेंटला आता सांगितलेलंच आहे की एक आम्हाला एक तर डेट एक्सटेन्शन द्या किंवा मग साईटचं काहीतरी हे करा की आमचं आता तरी सिच्युएशन आटोक्यात आहे, पण हे पुढचे 8 ते 10 दिवस लास्ट डेट जी आहे ती जवळ आली आहे आणि खूप कठीण जात आहे आम्हाला। जसजसं दिवस डेट जवळ येत आहे तसतसं साईटमध्ये तेवढेच इश्यूज येत आहे। दिवसभर साईट कॉन्स्टंट बंद राहत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।